तर आता देशातलं वातावरण सध्या राममय झालंय। मुंबईतल्या रस्तोरस्ती गल्लीबोळामध्ये सध्या हाच अनुभव येतोय। एकीकडे वातावरण भक्तिमय होतंय आणि दुसरीकडे राजकारणाचा रंगही त्यात नकळतपणे मिसळू लागलाय। घरोघरी जाणारे कार्यकर्ते, मुहूर्ताच्या अक्षतांचं वाटप आणि राम मंदिर साकारल्याची स्वप्नपूर्ती या गोष्टींचा भाजपला वातावरण निर्मितीसाठी आपसुकच फायदा होत असल्याचं दिसतंय। नेमकं काय घडतंय बघूया मुंबईतून हा खास रिपोर्ट। अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसं मुंबईतलं वातावरणही राममय होऊ लागलंय। सर्वसामान्य नागरिकांमध्ये असणारा भक्तिभाव जसा दिसून येतोय तसाच या भक्तिभावात मिसळून गेलेला एक राजकीय भावही सध्या दिसून येतोय। राम मंदिरात हा विषय होता, हा भरपूर दिवसापासून काँग्रेसच्या सरकारपासून म्हणा गेले 70 वर्ष 80 वर्ष जे असतील ते तेव्हापासून पडलेला होता। कोणी मुरणीवर लावलेला नाही। माननीय आपले जे पंतप्रधान आहे मोदी साहेबांनी जो एवढं चांगलं म्हणजे त्यांनी भरपूर निर्णय घेतले आणि राम मंदिर हे आपल्या कुलदैवत असल्यामुळे रामाचं मंदिर अस्तित्व स्थापन होतं, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला। राम मंदिर सोहळ्यासाठीच्या अक्षता घेऊन कार्यकर्ते घरोघरी जात आहेत। आपल्या स्वप्नातलं राम मंदिर साकारल्याच्या भावना नागरिक व्यक्त करतायत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचे खूप खूप म्हणजे काय व्यक्त करू मला माहित नाही, पण खूप आभार व्यक्त करते की आज त्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या। असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभत असेल, तर हे आमचं सौभाग्य समजतो आम्ही। मुंबईकर सध्या 22 तारखेची आतुरतेने वाट पाहतायत। हा दिवस साजरा करण्यासाठी ते सज्ज आहेत। आम्ही दिवाळीपेक्षाही चांगल्या प्रकारे साजरा करू, रांगोळी काढू, भजन कीर्तन करू, नामस्मरण करू श्रीरामांचं, पुन्हा सगळे एकोप्याने एकत्र येऊन जेवढं होईल आमच्याकडून तेवढं पूर्ण आमची दक्षता सोसायटी आहे, आमचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथे आम्ही खूप मोठा कार्यक्रम करणार आहे। राजकीय कामासाठी घरोघरी जाणं आणि राम मंदिराच्या अक्षता घेऊन घरोघरी जाणं यात खूप फरक आहे। याचा अनुभव घरोघरी फिरणारे कार्यकर्ते व्यक्त करतायत। आमचा हा जो हे जे अभियान आहे ते 1 जानेवारीपासून चालू आहे। आतापर्यंत आम्ही जवळजवळ 1200 ते 1300 घरी जाऊन हे प्रत्येकाला निमंत्रण दिलेलं आहे आणि सर्वांचा जवळ चांगलाच प्रतिसाद आहे। सर्वजण आम्ही जेव्हा प्रत्येकाच्या घरात जातो तेव्हा ते आमचं स्वागत करतात, चहापाणी करतात, आमचं निमंत्रण एक चांगल्या प्रकारे स्वीकारतात आणि तो दिवस एका मोठ्या दिवसासारखा तो सेलिब्रेट करण्याचं आम्हाला आवाहन पण करतात। एखादा विषय राजकीय नाही असं म्हणणं हे देखील एक मोठं राजकीय विधान असतं। त्याची प्रचितीही सध्या जागोजागी येते। कोणी एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या झेंड्याखाली आलेल्या नाहीये, कारण लोकांच्या मनामध्ये होते ह्या अपेक्षा त्या आज पूर्णस्वात होत आहेत। त्यामुळे आम्ही तर याबद्दल असं बोलू की मोदीजींनी जे काही केलं, पंतप्रधान मोदीजींनी केलं ते त्यामध्ये म्हणजे न काही म्हणजे दुजाभावच नाहीये। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित करण्यात आलाय। नवी पिढी भाग्यवान असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतायत। ज्या काही पूर्वजांनी किंवा अगोदरच्या लोकांनी बघितले का त्यांच्या समोर काय दुःख झालंय, त्यांना काय काय त्रास झालेला आहे, त्यांनी तो त्रास बघितला, परंतु तो त्रास झाल्यानंतर यांना एक प्रकारचा आनंद होतोय की आपल्या पूर्वजांनी एवढा त्रास सहन केला आणि आपल्या समोर हे मंदिर तयार होतंय, तर आम्ही भाग्यवान आहोत। राम आणि राजकारण या दोन्हींचा रंग एकजीव होऊन सध्या देशभरात रामकारण सुरू झाल्याचं चित्र आहे। पूर्ण देश राममय होतोय। रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर देशातील नव्या सरकारच्या प्रतिष्ठापनेवरही या सोहळ्याचा प्रभाव असणार एवढं मात्र नक्की। मुंबईहून रिद्देश हातीमसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।